प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात मायमोगाचो येवकार हांव मानसी सावंत. सुरवेक पळोवया मुखेल खबरो. गोंयांत बायलांक दियात मंत्रीपद, सीएम प्रमोद सावंता कडेन मागतली, सांगले डिलायला लोबोन. कुट्टरी दिसा उजवडा हजारभर मँग्रुव्जांची कत्तल, मिडियांतली न्यूज पळोवन आयली रान खात्याच्या अधिकाऱ्यांक जाग. फोंडेच्या फिश मार्केटाची अवतिकाय, काँग्रेस म्हणटा हाडा वेचून जाग्यार घालता अर्धकुटी कामां. आणि आता खबरो विस्तारान. गोंयांत एक मंत्रीपद रिते आसा. बायलांक मंत्रीपद दियात अशी आमी मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन विनवणी करतली, शिवोलची आमदार डिलायला लोबोन मिडियाक सांगले. नारी शक्ती वंदन अधिनियमाकडेन संबंधित घटना दुरुस्तीचेर चर्चा करपाक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 दिसांचे विशेष सत्र आयच्यान सुरू जाला. ते फाटभुंयेर गोंय प्रदेश भाजपा महिला समितीन पणजे पत्रकार परिशद घेतली. प्रश्नोत्तरीच्या वेळार पत्रकारांनी विचारिल्ल्या प्रश्नांक डिलायला लोबो आणि पर्येची आमदार देविया राणेन जापो दिल्यो. विरोधी म्हणटले की हरी कित्याक वॉट इज द हरी टू इम्प्लिमेंट इट सो सून. आमी म्हणटा वाय नॉट, कित्याक ऑलरेडी बिल पास जाल्लें आसा, युनानिमसली पास जाल्लें आसा. सो आता ताका इम्प्लिमेंट करपाचो टाइम आहे. The first bill passed, first historical bill to be passed by our Honorable Prime Minister and our party in the new Parliament building in 2023. Now from April 16 to 18, a special session has been called in the Parliament to discuss regarding the implementation of this bill. 33% reservation for women in state legislative assemblies and in the parliament. आमच्या भारत देशात आम्ही बायला, we are half the population of this country and we deserve this village. We were always talking about development for women. At the time, development of this reservation. I would request all the ladies, women from Goa especially, to support this move and please give a missed call on 966 717. नारी सशक्तीकरणाचो ह्या प्रेस कॉन्फरन्सात जायते खेपे उल्लेख केलो. सुरवेकच उलोवप्यांनी सांगलें, बायलांक खरो मान भाजपा सरकारानच दिला. राजकीय मळारय बायलां बरे तरेन काम करतात. भाजपा महिला मंडळान बायलांचे हक्क सांगले. आता पाळी आसली पत्रकारांच्या हक्कांची. महिला सशक्तीकरणाचो धागो धरून पत्रकारांनी मुद्देर्थीक प्रश्न विचारले. बायलांक गोंयांत मंत्रीपद कित्याक ना? आयकात त्या प्रश्नांच्यो जापो. गोंयांत सध्या सरकारांनी बायलांक मंत्रिमंडळान बायलांक प्रतिनिधित्व ना. तुमची मागणी कितें आसतली? एक जागो खाली आसा. Yes. तुमची कितें मागणी करता? I'm sure Chief Minister will look into it. त्याय फुडें वचून पर्येचे आमदार देविया राणेन सांगले, आदी जशें बायलांक तकलेर कळशे घेवन वचचें पडटाले तशें आतां वचचें पडना. इतले डिकेड महिलांक जाय तसो मान मेळनासलो. 2014च्या नरेंद्र मोदीन महिलांक फुडें दवरल्या. महिलां कडेन खंय बँक अकाउंट नासले, ते मोदीच्या काळातच येयले. घराघरात नळ जाले आणि त्या अनुषंगान पत्रकारांनी विचारले काय प्रश्न. ऐकात. इट इज नॉट गोइंग टू बी देयर. ताजे खातीर इतल्यो योजना ज्यो माननीय प्रधानमंत्रीन सुरू केल्या त्यो ह्याच कारणां खातीर की इतले डेकेड्स महिला ट्रीटमेंट तसो मेळनाशिल्लो. म्हणून 2014च्यान आमी पळयता की महिला फुडें दवरल्या माननीय प्रधानमंत्री. सगळ्यो ज्यो आमच्यो योजना आसा महिला खातीर की तांकां एक स्थान मेळचें, तांकां एक संदी मेळची. ती मुद्रा योजना आसूनी की बाबा आपलो धंदो सुरू करतलो जाल्यार एक स्पेशली एक लोन. बँक अकाउंट्स नाशिल्ले महिला कडेन, बँक अकाउंट सुरू केले. उदक बेसिक रिक्वायरमेंट उदकाचो ताजे खातीर नळ जाले घरांनी, टॉयलेट्स जाले तांचे खातीर. दीज आर लायक बेसिक रिक्वायरमेंट्स वेर यू आर शोईंग इम्पॉर्टन्स अ वुमन टू बी इम्पॉर्टंट. नळ जाले पूण नळाक उदक ना.
आसा नळाक उदक नळाक उदक किती ना. वरां येता उदक पूण पळयात पयलीं नळ पसून आशिल्ले हय की ना नळ नाशिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जावनच नळ जाले अशें ना. तेन्नाच जाले हर घर जेन्ना जे जल मिशन पळय सुरू केला ते जेन्ना प्रधानमंत्री जाले मोदीजी तेन्नाच सुरू जाला. आणि तुम्ही जेन्ना जे म्हणटा न्ही घरांनी उदक ना म्हणून नळांनी ते तुम्ही म्हणटा 20% नासतले पण सगळ्या कडेन पयलीं जे इतले तांकां कळशे माथ्यार घेवन पयस पयस वचचें पडटाले ते तरी आतां वचचें पडना. ते तरी पणजेकारांक उदक मेळना ह्या वास्तवाचेर रिपोर्टरान बोट दवरतकच पणजे नळांतल्यान उदक येता हें एक आगळे वेगळें सत देविय राणेन मांडलें. आदी आपुणूच टॉपीक काडून सांगलें आमी 33% रिझर्वेशनाचेर उलयता उदकाचेर न्ही. महिला मोर्चाची बांदिलकी जबाबदारी देवियान सांगतकच रिपोर्टरांनी जबाबदाऱ्यांचेर बोट दवरत पणजेच्या कॅसिनोचो प्रस्न काडलो. महिला मोर्चाचो कॅसिनो वयलो स्टँड सांगात. त्या उपरांत कितें जालें तुमीच पळयात. अर्थात हो इतलोच भाग सोशल मिडियाचेर व्हायरल जाला. वचचें पडना. मॅडम, ते तरी घरा बसून तरी तांकां सामाजिक एड करता हांव. पणजे भितर आयज उदक ना नळाक. हांव पणजे रावपी हांवूय पणजे रावता. सो उदक ना पणजे भितर उदक ना. तुम्ही म्हणनाका की नळ दिले म्हणून उदक आसा. नळ आसा पळयात हांव म्हणना की 24 तास उदक येता पण नळांतल्यान उदक येता. ते आमी हांगा 33% रिझर्वेशनाचे उलयतात उदकाचे आणि हाजे आमी उलयतात तुम्ही टॉपिक काढला तो. टॉपिक कितें काडलो महिला खातीर कितें प्रधानमंत्री केल्या योजना त्यो योजना तुमकां सांगपाक बरें तुमचे महिला मोर्चा कशें स्टँड करता काँग्रेस हेतूर कॅसिनो भितर कॅसिनोचेर तुमचो स्टँड कितें आसा. महिला मोर्चा केन्नाच उलयतली दिसून महिला तुम्ही काँग्रेस सांग उलोवन दी पयली म्हाज्या अशें मोर्चा व्हरताली कॅसिनोचेर. आतां तुमचो महिलाचो कितें स्टँड आसा कॅसिनोचेर? कॅसिनोचेर कितें स्टँड आसा तुमचो. म्हाका दिसता आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीन हे एक 33% आरक्षण हे करून एक बऱ्यापैकी एक हे हाडिल्ले आसा. त्या संदर्भात आम्ही हांगसर पत्रकार परिशद घेतिल्ली आसा. तुमचे जे कितें प्रश्न त्या संदर्भात आसतले ते विचारपाक शकता. आणि म्हाका दिसता जे पत्रकार बंधू आसा तांणी आमचो जो हो जो विशय ज्या कारणां खातीर आमी आज पत्रकार परिशद घेतिल्ली आसा तो तुमी फुडें हे करपाचे. सगळ्या पर्यंत जी आमी इन्फॉर्मेशन दिल्या आमच्या देशाच्या पंतप्रधान कितें करपाक सोदता ह्या संदर्भातली जी आमी माहिती दिल्ली आसा त्या ती माहिती तुमी लोकांपर्यंत पावोवची अशी तुमकां विनंती करता. सगळ्यांक देव बरें करूं. कुट्टरी दिसा उजवाडा हजारभर मँग्रुजांची कत्तल जाल्या. सुमार 2 किलोमीटर एरियेत 20-25 वर्सां आदले मँग्रुव्ज बेणून वडयल्यात. मिडियान फॅक्ट दाखोवन दिल्या उपरांत रान खात्याची धांवपळ चल्ल्या. पळयात दामोदर शिरोडकराचो स्पेशल रिपोर्ट. कुट्टरी ह्या जाग्यार जो हांडेखोरी आसा थंयच्यान जो बान आसा त्या बानारसून जवळपास 2 किलोमीटर सुमार ही जी मॅनग्रोव्स आसा जी प्रोटेक्टेड झाडां आसा ती खंय तरी कट केल्ली आसा. आनी खंय तरी आतां आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें फॉरेस्टान गेले. फॉरेस्टान आपले 2 मनीस धाडले. तेंच्यांनी पळयले तांकां दिसलें की कमी प्रमाणात झाडां आसतली. पळोवपाक गेल्यार ही 2 किलोमीटर सुद्दां झाडां मारलेली सपना जाली. जेन्ना आमी तांकां विचारलें तुमी हांगा कितें नोटीस केलें तेंच्यांनी सांगलें की जवळपास 1000च्या आसपास जी मॅनग्रोव्स आसा ती हांगा कट केल्ली आसा. आनी तांकां जेन्ना विचारलें तेन्ना तेंच्यांनी सांगलें की ही जी मॅनग्रोव्स आसा ती 15 ते 20 वर्सां एजीची आसा. आनी ताका लागून खंय तरी एक मोठो प्रश्नचिन्ह निर्माण जाला की ही जी इतकी झाडां हजारांनी झाडां कापपाक कितले दीस लागले आसतले. आनी इतके दीस जेन्ना लागता तेन्ना इतल्या प्रमाणात झाडां कापता आसतना गोंयचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट अशें मडगांवचे जे फॉरेस्ट ऑफिसर आसा ते खंय आसले तांकां हो वास जो आसा तांकां वास लागता की अशें कितें जाता जाल्यार तांकां रोखडो वास लागता. जेन्ना इतकी झाडां मारता तेन्ना हे फॉरेस्ट डिपार्टमेंट खंय आसले हो प्रश्न निर्माण जाता. आनी हे मॅनग्रोव्स जे आसा ते खंय तरी प्रोटेक्टेड असल्या कारणान ते खंय तरी मारपाक मेळना. आनी ताका लागून हो एक मोठो प्रश्नचिन्ह फॉरेस्ट खात्याचेर आसा. 1000च्या वयर आसतली जे मारले कटिंग केलेले. आणि कितली एरिया अशी तुमकां दिसली आता तुम्ही आता चलून भितर सरल्यात ते? जवळजवळ 1-2 किलोमीटर आसा. 2-1 किलोमीटर जातले न्ही. ओके. काय येवन आसले न्हू तुमकां परमिशन? ना परमिशन काय नासलें. आमी साहेबाचे तुमी जेन्ना कंप्लेन येयल्या तेन्ना साहेबाच्या इन्स्ट्रक्शनचे आमी हांगा पळोवपाक इन्स्पेक्शनाक येयले. ओके.
आणि एज किती असतली ह्या झाडांची जी मँग्रोव्ज आता कट केल्या ते तुम्ही पळयल्यात ते? एज म्हटल्यार त्यांची असतं पहिलीची जवळजवळ 15-20 वर्ष. 15-20 वर्षां पहिलीची आसा. कुट्टरी सुमार 1000 कांदळां म्हटल्यार मॅनग्रोव्ज बेंडल्यात. सुमार 2 किलोमीटर वाठारांतल्या मॅनग्रोव्जची कत्तल केल्या. कोणाक कळचें ना अशा वेळात आनी अशे तरेन हे मॅनग्रोव्ज काबार केल्यात. रान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुमार 15 ते 20 वर्सांचे हे मॅनग्रोव्ज आसतले. कोणे तरी आपले इप्सीत साध्य करपाक ते काबार केले आसुयात. हजारभर मॅनग्रोव्ज ना करप 15-20 मिनटात शक्य ना. 15 ते 20 दीस लागले आसतले. मुळात 2 किलोमीटर अंतरावयल्या मॅनग्रोव्जची कत्तल जायसर मडगांवचे फॉरेस्ट ऑफिसर खंय झेमो काडटाले. हेरशी सगळें कितें तांकां वासारच कळटा. हेचो वास लागलो ना काय दाल में कुछ काला है काय पूर्ण दालच काली आहे म्हणपाचें. फोंडेचो काँग्रेस फुडारी राजेश वेलेकरान आणि मनीषा उसगांवकरान फोंडेच्या फिश मार्केटाची पळोवणी केली. नव्या मार्केट कॉम्प्लेक्सात स्थलांतरीत जाल्ल्या विक्रेत्यांच्यो अडचणी जाणा जावन घेतल्यो. मार्केट बरे स्थितीत हाडटले जाल्यार बऱ्या कामाची गरज आसा, काँग्रेस फुडाऱ्यांनी सांगले. योग्य कामाची गरज असलेले फोंडेचे फिश मार्केट सध्या काम भरोसे दीस काडटा. बसपाची योग्य व्यवस्था ना. वाटेरच कोयर सोसून नजो अश्यो घाणी घुट्टाणी. पार्किंगेची मारामारी. फोंड्या काँग्रेस वेंचून हाडात सगळ्यो सुविधा दितात, काँग्रेस फुडाऱ्यांनी सांगले. मजगती मिमिक्री किंग मनोहर भिंगी आणि काँग्रेस फुडाऱ्यां मदीं वाजले. म्हणलेल्यो की ह्या मार्केटांत नुस्तेकारांकूय खूब त्रास जाता आनी नुस्तें जे घेवपा येता तांकांय बी त्रास जाता. सो खंयचेंय जर अशें नुस्तें मार्केट आसलें जाल्यार पयली येता गोश्ट ती हायजिनाची. प्रॉपर ड्रेनेज, क्लिनलीनेस आनी तुमी आतां हांगा पळयलां परिस्थिती कितें आसा ती. जेन्नाच्यान आमी एंट्री केल्या दोनी सायडीन कचरो उडयल्लो आसा, हांगा ड्रेनेज ना, सगळी घाण पसरल्या आनी ह्या वातावरणान फोंडेकार येवन हांगा नुस्त्याचो बाजार करतात. आतां फोंड्यान गेले 6 म्हयने आमदार ना. आमच्या आमदाराचें निधन जावन 6 म्हयने जाले. बाय इलेक्शन लागले. बाय इलेक्शन SCIच्या कारनाम्या लागून कॅन्सल जालें. SCIन जेन्ना इलेक्शन वेळेर घेतलें ना आनी हायकोर्टान 1 वर्साचो टेन्युअर मेळना म्हूण इलेक्शन कॅन्सल केलें. आमची काँग्रेस पार्टी सुप्रीम कोर्टान आव्हान याचिका दाखल केल्ली आसा. पूण तरी आसतना आमकां अशें दिसता की येणाऱ्या 8 म्हयन्यांनी फोंड्यान आमदार आसचो ना. म्हणजे 14 म्हयने फोंड्या आमदारा शिवाय आसतले. तेन्ना आमकां दिसलें, काँग्रेस पार्टीक दिसलें. म्हाज्या बरोबर आज आसा आमचो ब्लॉक प्रेसिडेंट विलियम आग्यार, आमचे सेक्रेटरी मनीषा, आमचो व्हायस प्रेसिडेंट प्रयाग बोंद्रेनी आमच्या साथान आमी आज काँग्रेसीचे हांगा आज आयले. ते फोंड्याक जेन्ना आमदार ना तेन्ना लोक आमचे कडेन येता आनी आमची ही नैतीक जबाबदारी की आमी ह्यो समस्या लोकांच्यो सरकारा मुखार मांडप. पालिका बाजार म्हणून टेंडर जाला 10 कोटी रुपयाचे. टेंडर ओपन जालें सप्टेंबरान. तातूंत एक सक्सेसफूल बिडर आयडेंटिफाय जाला, किंदळेकर म्हणून कॉन्ट्रॅक्टर. बरो कॉन्ट्रॅक्टर, गोंयकार कॉन्ट्रॅक्टर. ना जाल्यार कितें जाता, सदांच भायले कॉन्ट्रॅक्टर येता. पूण हो गोंयकार कॉन्ट्रॅक्टर आनी फोंड्यान रावता हो कॉन्ट्रॅक्टराक सक्सेसफूल बिडर म्हणून आयडेंटिफाय जाल्लो आसा. 10 कोटीचें काम सप्टेंबर जालो, आज 7 म्हयने जाता, अजून त्या कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डर दिल्ली ना. ऑक्टोबरान ह्या पालिका बाजाराचो फावंडेशन स्टोन घातलेलो काय ना. ऑक्टोबर म्हयन्यान 14 काय 15 ऑक्टोबराक पालिका बाजाराचो फावंडेशन घातलो. फावंडेशन स्टोन घालून आज 6 म्हयने जाले. काम चालू जालें, अजून काम चालू जावना. आतां वर्क ऑर्डर दितले केन्ना, काम चालू जातलें केन्ना. पावस पावलो तोंडार आनी एका म्हयन्या भितर पावस येतलो. पावस येतकीर खंयचें काम चालू जाता. आतां जर त्या कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डर दिली अशें सुद्दां तुमचें जर समजलें जाल्यार थंय हे पालिका बाजार येवपाचो आसा. जे फिश मार्केट आतां बंद उडयलां, जे अनसेफ म्हणून डिक्लेअर केल्लें आसा, थंयच्यान तें एक्सटेन्शन जावन फाटल्यान ज्यो भाजी बी विकता पळय, फळवाले बी बसता, थंय पर्यंत हे पालिका बाजाराचें कन्स्ट्रक्शन येतलें. आतां जर समजा कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डरूय दिली जाल्यार तांकां रिहॅबिलेट अजून केल्लें ना म्युनिसिपालिटीन. सो ही जबाबदारी कोणाची, रिहॅबिलेट करपाची. खंयच्या परिस्थितीन हें मार्केट जातलें. मुखेलमंत्र्यान म्हटलें की 7 म्हयन्या भितर आपूण स्मार्ट सिटी करता. आमी मुखेलमंत्र्याक सांगता आमकां एटलिस्ट हे मार्केटाची जें कितें काम आसा ताका चालना दी बेगीन. आमी प्रो डेव्हलपमेंट, हांगा आमी कोणाक क्रिटिसायज करपाक येवं ना. आमी आयल्यास आमच्यो समस्या, जी रियलिटी, जी फोंडेकारांची आनी ह्या मार्केटाची जी रियलिटी आसा ती मांडपाक आयल्ली आसा.
तुम्ही आवाज घालून हांगा पळय रायगडांत 40-33 आमदारान आतां येवन विचारपाक जाय ह्या मार्केटान एक तरी आमदार नुस्त्याक गेलो तुमी तर प्रॉब्लेम सॉल्व जाता. आमदार कितें आमदार घरा कडेन वचता नुस्तें हाडटा घरा कडेन पावता. आमदार एक खासदार जर मार्केटान येवपाक लागत न्ही जाल्यारूच मार्केट सुदारता. आमी आनी तुमी उलयल्यार मार्केटान सुदारना. जेन्ना लोक पळय भाशणां आमदार येता लोकांनी सांगपाक जाय मार्केटान यो आनी हांगा सभा घे. तरी हांगा सभा घेवपाची. बस स्टँडार सभा घेतली म्हूण जायना. ह्या मार्केटान जर सभा घेतल्यार हो इश्यू कळटलो. आता तुमच्या सगळे राजेश वेडेकर सारकेलो आणि हे फुडाकार घेऊन अभिमान आसा आपण राज्याकडे अपेक्षा आसा न्ही 27 काँग्रेस सरकार हाडपाचा दोशी मार्केटां प्रत्येक मतदारसंघात आम्ही तुम्ही तुमच्या सारख्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन आणि आम्ही आता खूप मागत आसा खूप दीर जालो ह्या मार्केटा बद्दल. आता हे लीक करतलो न्ही जाल्यार सरकार लीक करपा जाय नवें सरकार हाडपा जाय त्या शिवाय जावचें ना. 8 महिन्यात सगळें सरकार लीक करचें पडटलें. मे म्हयन्याचं मार्केट आमी दाखयतात तुमकां दिता सरकार सरकार बदलून दिया. आमी दाखयतात तुमकां मार्केट कशें आसता तें पार्किंग सोय कशी आसता ती कित्याक काँग्रेसीनूच बांदिलें बीजेपी कडेन मेंटेनन्स बेश्टे आमी आयले आमकां तात्पुरतें कितें तरी दोळ्यां दाखोवपा जातलें. हें जर परमनंट सोल्युशन जाय जाल्यार परमनंट सरकार हाडात नवें. तुम्ही दिसले काँग्रेसी कडेन सरकार काँग्रेसी कडेन इलेक्शनूच जालें ना परत सरकार तयारी करून वळून त्या टायमार आता लोकांक 10-10.5 तिकीट दिवपाचे दिले दोन उतरांचे कोण घेवपाक लागले तें ना मरे तें कांय ना. लोकशाहीची हत्या केली मरे तेंच्यांनी. 27 कितें दिसला 27 पळय आता हे सांगता न्ही तरी भरपूर आसा नवो सरकार जाय म्हणटा न्ही ते लोकांची इच्छा आसा अशी कितें आसा सरकार मतदानांतल्यान दाखोवन दिया. आनी तुमी निवडून दिता काय तुज्या सारको जो आतां मिमिक्री करपी तूं मातशें प्रबोधन कर वता थंय की सरकार बदल म्हणून. आनी नवे आमी हाडटाले पूण चुकून त्या रोखड्या त्या सरकाराक ना वचचें ना ना वचचें ना. आतां वचचें ना बरें हे हाडत जाल्यार वतले आनी आमचे सारके जे लॉयल सेंटरी पार्टी वचचे ना. तुम्ही पहिले तिकीट घ्या मग तुम्ही तिकीट घ्या तुम्ही लॉयल नाही सारखे. लढाईच्या जात्रेआधी एका धोणाक मरण आयले. सर्वणा तेणी सोवळे व्रत घेतलेले. नाता आसतना फीट आयिल्ल्यान उदकात बुडून तेका मरण आयले. पळयात खबर विस्तारान. दिवचलच्या वाठादेव सरवण हांगा जात्रेत अग्निदिव्य करपाक तो व्रतस्थ जाल्लो. न्हातना तेका फेफरे येयले. व्रतस्थ आसतना मरण आयिल्लो दामोदर नायक हो सांखळी विठ्ठलापुरीच्या काजीवाड्यार रावतालो. त्याच्या बरोबर न्हाण घेवपी हेर धोणांक आदी कितें जाता तें कळ्ळेंच ना. कळ्ळे उपरांत तेका वाटोवपाचो यत्न केलो खरो पूण सगळे सोपस्कार करीसर तेणें निमणो स्वास घेतलो. आयच्यान आमचे नवे धोण हांगासर रावपाक गेल्ले लयराईचें व्रत करताले आनी आमकां हांगासर जो कोणी कपडे सगळे भिजोवचे पडटा ते कपडे भिजोवपाक सकयल न्हातालो. कपडे भिजोवन घातले आनी परतून एकदां गेलो ते कितें तरी कपडे सगळे उरलेले ते भिजोवपाक आनी बाकीचे भुरगे तेजे तेजेकूच लागीं आनी ताका कितें सडनली जालें ते त्या भुरग्यांकूय खबर ना आमकां खबर ना. आमी हांगा शेडीन बसलेले आनी तो अमतो पडलो आनी तोच उरलो. भुरग्यांची नजर तेजेर पडली ना. जवळ जवळ 10-15 मिनटां थंय उदकान उरलो आनी मागीर ताका वयर काडटाले तोंडान नाकांच्यान सगळो फेस काडलो. फेस काडलो तेजे एकट्या भुरग्यान नाडी पळयली जाल्यार ती नाडी चलना. मागीर आमी 108 फोन. सो आतां नांव कितें भुरग्याचें? भुरग्याचें नांव दामोदर दलपत नायक ताका अभी म्हणटा. नारी शक्ती वंदन अधिनियम बिल पास जाल्या उपरांत बायलांक 33% आरक्षण मेळटले. 12 ते 13 सीट बायलांक आरक्षीत करतले अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. नारी शक्ती वंदन अधिनियम कार्यावळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयतालो. सगळ्या सभागारांनी हे बिल पास जाल्या उपरांत ते कायद्याच्या रुपान येतले. त्या उपरांत खऱ्या अर्थान महिलांचे सशक्तीकरण जातले अशें प्रमोद सावंतान सांगले. नारी शक्ती वंदन अधिनियम हे बिल कोणा खातीर आसा तर हे बिल देशा खातीर आसा. देशांतल्या आमच्या भगिनी खातीर आसा. ह्या बिलाचें नांव मुद्दाम म्हणून पळयात. नारी शक्ती वंदन म्हटलेलें आसा. कोणाक वंदन केलां? नारी शक्तीक. म्हणजे जाका आमी म्हणटा की हो देश 4 पिलराचेर चलता. एक इज युवा शक्ती, दुसरी नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथो इज गरीब कल्याण. त्या खातीर तितूंतलो नारी शक्ती हो पिलर हो खूप महत्वाचो पिलर आसा. गोंया सारकिल्या बारीक राज्यांनी कितले सीट वाडटले ओके हे अजून खबर ना. जे 40चे ते 45 जातले बाकीचे नो डाऊट इट इज इन द लोकसभा 33% सीट वाडटा. इट इज 273 सीट्स ऑफकोर्स ते वाडटलेच. बट अजून विधानसभेत म्हणजे गोंय सारकिल्या बारीक राज्याच्या विधानसभेत कितले वाडटले बट 33% जातले हे नक्की आसा.
सपोज ते 40चे 40 उरले सुद्दां जाल्यार 12 ते 13 सीट मेळटले. इट इज ट्रू. आनी इट वील बी द हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स. तांच्यांनी जे म्हटलें म्हणजे आमची एखादी SC महिला असत किंवा एखादी ST महिला असत जाल्यार तिकाय केन्ना तरी तो रिझर्वेशन्स मेळटले. दॅट इज फायनल. सभेत जे आता आम्ही जिल्हा पंचायती पासून बाकी सगळीकडे दिला. विधानसभेत आम्ही 1-2-3 तिकेटी दिल्ले म्हणपा येता किंवा 3 आमदार आता आसा. इन फ्युचर डेफिनेटली म्हणजे 2019 तांच्यांनी जो आनी एक विशय जो म्हटलो की हे बिल हे मागीर सगळ्या विधानसभेंतल्यान पारीत जावपाक जाय म्हणजे विधानसभेंतल्यान पास जावपाक जाय. ताज्या उपरांत जो आसा पळय तो कायदो जातलो. म्हणून म्हणजे मोदीजीचो व्हिजन आसा की 2019 लोकसभेक जर ते पास करून आमकां ते बिल एक्ट जावपाक जाय आनी 2019 लोकसभा आनी विधानसभा ज्यो येतल्यो त्या विधानसभेन जर जावपाक जाय आसत जाल्यार 2011 सेन्सस तांच्यांनी कन्सिडर करून हे बिल पास करपा खातीर घेतला. म्हणून हे बिल जे आसा पळय न्ही हे परत एकदा हाडला. नारी शक्तीक वंदन कार्यावळीत उलयल्या उपरांत म्हापसा आनी दोनापावला घातलेल्या दरोड्या संदर्भात CM मिडिया कडेन उलयलो. सर म्हापसा आणि दोनापावला जे डकैती जाल्ली तेंका धरल्या तेजे म्हापसा आणि दोनापावला डकैती जाल्ली पळय न्ही ताज्या उपरांत आमी सगळ्या स्टेट गव्हर्मेंटांतल्या पुलिसे कडेन कॉर्डिनेशन इंटेलिजन्स आउटरीच कंटिन्युअसली पळयताले की तांकां ऑलरेडी म्हणजे गोवा पुलीस दिल्ली पुलीस हांच्यानी मेळून तांकां धरल्या. डेफिनेटली तांकां बेगिनात बेगीन गोंयांत हाडटले. ताज्या उपरांत फुडली कारवाय कितें ती करतले. दिवचल पुलिसांनी दोडामार्ग चोरी करपी 3 चोरांक धरल्यात. थिवी माडेल धाड घालून पुलिसांनी मुद्देमाला सकट चोरांक धरल्यात. फाटल्या सप्तकात गोंय तशेंच दोडामार्गार घरफोडी केल्या उपरांत दिवचल पुलिसांनी 3 चोरांक मुद्देमाला सकट धरले. फॅन, कॅमेरा, मोबायल फोन, TV, रेफ्रिजरेटर सयत कितल्योश्योच मोलादीक वस्तू चोरले अशी त्यांच्या विरोधात कागाळ आसली. आरोपी कडल्यान चोरयेची 2 व्हीलर आनी वट्ट 43 मोलादीक वस्तू पुलिसांनी जप्त केल्यात. जप्त केल्ल्या वस्तूंचे मोल सुमार 6 ते 7 लाख आसा अशें पुलिसांनी सांगलें. आमी आसा दिवचल पोलीस स्टेशनान आनी हांगासर दिवचल पुलिसांनी एक खूब व्हडली कारवाई केल्लेली आसा. ती कारवाई जावन आसा की फाटल्या आठवड्यान जी चोरी जाल्ली दोडामार्ग हांगासर त्याच्या उपरांत ही एन्क्वायरी केली गेली आनी हे चोर जे 3 चोर हे पकडलेले आसा बिचोली पुलिसांनी. त्यांच्या वरसून जवळपास 43 आयटम्स हे जे आसा हे रिकवर केलेले आसा. ह्या 43 आयटमा भितून एक 2 व्हीलर सुद्धा जी ते यूज करताले चोरी करपाक. आणि हांगासर जेन्ना 43 आयटम्स कलेक्ट केले टोटल जी आमी कॉस्ट जर काडली तर ती 5 ते 7 लाखाच्या वयर जी कॉस्ट आहा ती आसा अशी कळटा. सध्या एन्क्वायरी चालू आसा आनी कॉस्ट काडत चलो. पूण जवळपास जर आमी धरले जाल्यार 5 ते 7 लाख इतके पर्यंत ही रिकवरी जी ही केल्लेली आसा. 3 आरोपी जे धरले दिवचल पुलिसांनी ते 3 आरोपी जे आसा ते वेस्ट बेंगॉलांसून आसा. तितून मेन एक्यूज जो आसा तो आरिफुल मंडल, दुसरो बाप्पा मंडल आनी तिसरो अली अझम. हे 3 चोर जे आसा ह्या चोरांक दिवचल पुलिसांनी अटक करून आयज कोर्टान तांकां जे पेश केल्लेले आसा. काल रातची रेड मारून दिवचल पुलिसांनी ही कारवाई केली आनी हे चोर जे आहा ते पकडल्या. अशी म्हायती मेळटा की ह्या चोरांचो आनीकूय चोरयेनी आस्पाव आसतलो. नॉर्थ गोवा आनी बाकीच्या दोडामार्ग सायडीन जावं महाराष्ट्राच्या लागच्या गांवांनी जाय चोरी केल्ली आसचो शकता असो पुलिसांचो अदमास आसा. त्या सायडीनसूनूय ते जे एन्क्वायरी आहा ते करीत आसा. तर ही येदी व्हडली रिकवरी जी आहा ती दिवचल पुलिसांनी केल्लेली आसा. ही अपडेट आसली दिवचल पुलीस स्टेशनान. तुमी पळयत रावात प्रायम TV. आज नाही सांगात प्रायम TV खातीर दिवचलच्या. 21, 22 आणि 23 एप्रिलाक मिरामार बीच व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप जातली. 20 राज्यां आणि सुमार 100 प्लेयर्स वांटेकार जातले. खेळा मंत्री रमेश तावडकरान म्हायती दिली. खेलो इंडिया अंतर्गत छत्तीसगड वचून फुटबॉल गेमीत वांटेकार आनी जैतिवंत जाल्ल्या गोंयच्या तरणाट्यांचो खेळा मंत्री रमेश तावडकरान भोवमान केलो. भुरग्यांक योग्य संद दिली म्हण खेळगड्यांनी संबंधितांचे उपकार मानले. बीच व्हॉलीबॉल ही विशेष करून अंडर 17 जे भुरगे आसात भुरग्यां खातीर ती गेम विशेष करून आतां भारतभर वेगवेगळ्या गेम ज्यो गेम्स आसा ताजे इव्हेंट आसा न्ही भारतभर जाता. आनी विशेष करून ह्या वर्साक आमी गोंयान बीच व्हॉलीबॉल मागून घेतली. आनी प्रामुख्यान आमी म्हणजे जे समुद्र किनाऱ्याच्या नजदीक ज्यो स्टेटी आसा ह्यो सगळ्यो ताका पार्टिसिपेट करता. आनी ह्या स्पर्धे खातीर जवळ 20
राज्य आणि युनियन टेरिटरी पार्टिसिपेट जाता सादारणशे 100 प्लेयर जे आसा ह्या तुका पार्टिसिपेट जातले आणि तातूंतल्यान जे विशेष करून भुरग्यांचे टॅलंट आसा ते विकसीत करपाच्या दृश्टिकोनांतल्यान ते तांचे म्हणजे ज्या अशे नॅशनल लेवलाचे जे भुरगे खेळटले फुडें तांकां स्कोप जो आसा न्ही इंटरनॅशनल लेवलाचेर सुद्दां खेळपाची संदी मेळटा म्हणजे त्या संदी खातीर तांकां ओपन करपाच्या दृश्टिकोनांतल्यान हे सगळे प्रयत्न आसता जशें आमी गोंयांत विचार केलो जाल्यार जायत न्ही की आमी तालुका लेवल खेळटा त्यानंतर डिस्ट्रिक्ट खेळटा त्यानंतर आमी राज्य पातळी खेळटा आणि तेच भुरगे जे आसा ते वेगवेगळ्या गेमी भितर आसा न्ही की राष्ट्रीय लेवलाचेर खेळले वता फुटबॉल केले आता लागून ती खेलो इंडिया 2026 ट्रायबल गेम्स छत्तीसगड जाल्ल्यो आनी आमकां आमच्या म्हळ्यार SAGन आमकां सपोर्ट केलो बरी फॅसिलिटी दिली जावं ट्रॅव्हलिंगाची आनी हॉटेलाची बी बरी फॅसिलिटी आसली आनी शिकून तर बरी फॅसिलिटी मेळ्ळी जाल्यार आमकां मुखार बरे प्लेयर आनी येतले जायते आनी स्पेशली थँक्यू म्हणून सोदता SAGक आनी आमच्या मिनिस्टर जावं ED सगळ्यांक कित्याक आमकां बरें प्रोविजन दिलें आनी एक प्लॅटफॉर्म दिलो आमकां टॅलंट आमगेलो शोकेस करूंक. म्हापसा करासवाड्यार काकुलो अर्थ मुव्हर्स JCBच्या शोरूमाचे उक्तावण जाले. सुवाळ्याक मुख्यमंत्री प्रमोद सावंत तशेंच JCB आनी काकुलो कंपनीचे जाळवणदार हजर आशिल्ले. काकुलो कंपनीची तोखणाय करतना गोंयच्या तरणाट्यांक ही कंपनी एक प्रेरणा जावन रावल्या अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. सगळ्यात पयली काकुलो अर्थ मुव्हर्स हांच्या लेट श्री मोहन काकुलो हांच्या बर्थ एनिवर्सरीच्या निमित्तान तांच्यांनी आपलो नवी वर्कशॉप कम शोरूम तांच्यांनी ओपन आज केल्या बद्दल खरोखरच मना पासून तांचे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणटा आनी काकुलो अर्थ मुव्हर्स ही लास्ट 4 डिकेड्स जी जर्नी चालू आसा आनी खरोखरच गोंय सरकारच्या वतीन हांव तांचे परत एकदा मना पासून खूब अभिनंदन म्हणटा. काकुलो अर्थ मुव्हर्स ही स्टोरी इज एन इन्स्पिरेशन फॉर मेनी मोर्स आणि अशाच पद्धतीत खूप जणांनी अशाच बिझनेसात कंटिन्यू करते जेणे करून आपला फॅमिली बिझनेस पुढे व्हरता असताना गोंयांत आनिकूय बी मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन हे क्रिएट करता. मनोज काकुलो उलयता असताना तांच्यांनी आपलो काकुलो अर्थ मुव्हर्स आनी बिझनेस स्टोरी तुमच्या मुखार दवरली विच इज द इन्स्पिरेशन फॉर द टुडेज यूथ की अशाच पद्धतीत बिझनेसान जर आयले जाल्यार खूब जण गोंयांतले तरणाटे हे अशा पद्धतीन फुडें येवपाक शकता. म्हाका दिसता देर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आर इन द स्टेट ऑफ गोवा फक्त आमकां घेवपाक कळपाक जाय. टुरिस्टीक मायनींग रिस्टार्ट जाल्लें आसतना म्हाका दिसता हे जर आमी ऑपॉर्च्युनिटीज जर घेतल्यो ना जाल्यार ह्यो ऑपॉर्च्युनिटीज आनी कोण तरी घेतलो. म्हणून हांवें म्हटलें की मनोज काकुलो सुरेश काकुलो दोगांय कडेन पळयता आसतना आजच्या तरणाट्यांनी अशा पद्दतीन बिझनेस येवप ही खरोखरच एक तांच्या कडल्यान इन्स्पिरेशन घेण्यासारखी आसा. दुसरें दीपक शेट्टी आनी JCB आनी तेजी एंटायर कंपनी हाव मीन्स मेक इन इंडिया एंड वी आर मेक फॉर द वर्ल्ड हो कन्सेप्ट जो आसा ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचो तांच्यांनी बरो करून दाखयल्लो आसा आनी आज त्यांनी प्राऊडली सांगलें वी आर मॅन्युफॅक्चरींग फॉर द मोर दॅन 150 कंट्रीज. JCB मॅन्युफॅक्चर करता इंडियांतल्यान आनी ताज्या पेक्षा प्लस पॉयंट more than the 50% employees of the women employees. Congratulations for that also. आम्ही नारी शक्ती अधिनियम बिल पास करता असताना म्हणजे JCB सारख्या कंपनीत मोर दॅन 50% स्टाफ आणि तोय बी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत असं दिस इज अ प्राऊड मुवमेंट. त्या खातीर हांव परत एकदा गोंय सरकारच्या वतीन खरोखरच तांचेंय खूब खूब अभिनंदन करता. अशा पद्दत JCB कंपनी नो डाऊट फॉर लास्ट सो मेनी इयर्स इन द मायनिंग सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरात तुमचो व्हडलो कॉन्ट्रिब्युशन ह्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरात आनी गोंयच्या डेव्हलपमेंटाक सातत्यान आसा. त्या खातीर हांव तुमकां कॉंग्रॅच्युलेशन्स करतलो. आज जेंच्यांनी नवीन मशीन्स घेतल्या त्या सगळ्या जाणांक खरोखरच हांव मना पासून तांचें खूब खूब अभिनंदन करता आनी इन्स्पायरींग स्टोरी विथ मिस्टर शकील ह्या एखाद्या सेम अर्थ मुव्हर कंपनी म्हणजे काकुलो अर्थ मुव्हर्स ह्या कंपनीन म्हणजे जॉब इंजिनियराचो करता आसतना तो सोडल्या उपरांत 25 कंटिन्युअसली अर्थ मुव्हर्स घेवप दिस इज द इन्स्पिरेशन फॉर द टुडेज यूथ. Grow across the diversity barriers so that we evolve more. I also want to mention here, every JCB machine creates 6 jobs in rural India. And this is why this machine is not only about building infrastructure, but creating employment. But last year we have launched something called JCB Daksh.
It is a simulator, and I would request both Manoj and Mohan to look at it, Manoj and Suraj to look at it, because this machine will help train more and more operators. And the operators are going to kill them. We don't find good operators who use the machine. It's also an employment generator. We work very closely with the Central Ministry of Roads and also with the Skill Development Council. A certificate is given, and which people can use not only for jobs in India but also go to Middle East. So I would really request from the employment point of view, we should certainly use this particular opportunity. As I was saying that JCB feels very proud to have contributed to the growth of infrastructure in India. Dealer facility is a new dealer facility. I want to really congratulate our dealer partners, Kakulo Earthmovers, led by Shri Manoj and Suraj Kakulo and Manav, for investing in this new facility, which is very beneficial for our customers in Goa. I also want to thank the Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, for joining us for this event. It is wonderful to see the progress that the state of Goa is making on infrastructure, and JCB is very proud to be contributing to the growth of infrastructure in this very important state for the country. It's also very heartening to hear that the issues related to mining are getting sorted out, and I'm sure the JCB machines will contribute. The machine that you see behind me is a 20-ton excavator which can be used for the mining application. But recently we have launched machines which go right up to 52 ton in weight. So we have all the machines which are required for the mining sector. Similarly, we are seeing this huge development going on in Goa on villas and all the residential facilities. There again, the JCB telehandlers, the JCB gensets, the JCB mini excavators can add value to the growth in the Goan market. It gives me immense pleasure for me today to welcome all of you for the inauguration of this unique 3S facility at Karaswada. Our family has been associated with JCB since the year 1979. One of the photographs which was shown by Manav, I don't know why it is not being shown here now, was amongst the first machines which was delivered in the year 1979. Since then, we have been associated with JCB, and my late father used to always say that the color of our blood is yellow. That's the photograph. And as you can see, today, Manav is the 5th generation who is here in the business addressing before you. That's my grandfather in the photograph. Mr. Sridhar Kakulo, my late grandfather. My father is also seen there. And those two small children who are there is Suraj and me in the shots. This is how JCB started with us. In this photograph you see my uncle Suhas, he is here, Subala. He has been instrumental also with my father in the JCB business. That was how we started. You can see Kakulo was little bit of band on top. That was how we started the dealership in 1979. And since then to now, almost 5 decades later, we are here at your service thanks to all the support that we get from JCB India and our esteemed customers who have made us what we are today. 18 एप्रिलाक खारेबांद पेडण्या युवा सृजन अखिल गोवा बाल दिंडी महोत्सव जातलो. नवचेतना युवक संघ आणि कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान तो घडोवन हाडटले. भुरग्यांनी गोंयची संस्कृताय जाणा जावन घेवची आणि ती परंपरा फुडें व्हरची हीच ह्या बाल दिंडी महोत्सवा फाटली मोख अशें आयोजकांनी सांगलें. नवचेतना युवक संघ पेडणे आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानान येता त्या शेनवार दिसा म्हणजेच 18 एप्रिल सांजेच्या 5 वरांचेर आम्ही युवा सृजन म्हणून अखिल गोवा बाल दिंडी महोत्सवाचे आयोजन खारेबांद पेडणे या तेरेखोल नदीच्या किनारी निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही आयोजन केले आसा. अखिल गोवा बाल दिंडी महोत्सव ह्यो महोत्सवाचे आयोजन करपा फाटले आमचे एकच प्रयोजन आसा की ह्या अखिल गोवा बाल दिंडी महोत्सवात संपूर्ण गोयचे जे नामांकित बाल दिंडी पथकां आसात जेंका आमी आमंत्रित केल्ले आसा अशा आमी निवडक बाल दिंडी पथकांचे आमी आमंत्रण करून त्यांचे सादरीकरण त्या बाल दिंडी महोत्सवात खारेबांद ह्या आमच्या प्रांगणात म्हणजे गांधीतीर ह्या भागात आमी करतले. त्याच बरोबर हे केल्यानंतर हे जो आपोवपाचो फाटलो आमचो हेतू इतलोच आसा
की आमच्या भुरग्यांनी ह्या बालदिंडी पथका संदर्भातले ज्ञान अवगत करचे, आमची परंपरा असलेली संस्कृती असलेली टिकून दवरपाचो प्रयत्न ह्या बालदिंडी पथकांनी केला. तसोच प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी करचो, आमच्या पेडण्याच्या बालकलाकारांनी करचो आणि तो एक प्रयत्न त्यांच्यानी पळोवचो, त्यांच्यानी अनुभव घेवचो म्हणून आम्ही हे पहिले फावट पेडण्यात अखिल गोवा बालदिंडी महोत्सवाचे आयोजन केले आसा. ह्या बालदिंडी महोत्सवात आम्ही जी म्युन्सिपालिटी एरियेतली लागसल्ली जी स्कुलां आसात आणि लागसल्ले भुरगे आसात आणि त्यांच्या पालकांक आम्ही आमंत्रित केल्ले आसा की त्यांच्यानी हे पळोवपाक त्यांचे सादरीकरण येवचे, कारण ही भुरगीं जी आसात ही निवडक आम्ही आपयल्ली आसात पथकां आणि ती इतली प्रोफेशनल रित्या ती सादर करतात दिंडी की पळयल्या नंतर खरोच एक अभिमान दिसता की आजही ती भुरगीं आमची परंपरा संस्कृती टिकोवन दवरपाचो प्रयत्न करतात. ह्या उद्घाटन सांजेच्या 5:30 वरांचेर जातले. पेडणे मतदारसंघाचे आमदार तसेच गोवा हँडीक्राफ्टाचे चेअरमॅन आदरणीय प्रवीण भाई आगलेकर यांच्या हस्ते ह्या अखिल गोवा दिंडी महोत्सवाचे आयोजन जातले आणि त्याच्यानंतर ही 5 दिंडी पथकां बालदिंडी पथकां जी आमी आपयल्ली आसा त्यांचे सादरीकरण थंयसर जाल्यानंतर त्या प्रत्येक दिंडी पथकाचे शाल, श्रीफळ आणि त्याचबरोबर स्मृतिचिन्ह आणि त्यांच्या शाळेत प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक सादरीकरण केल्यानंतर त्यांचं गौरव केलो वता. अशा तारखेक आमी हे दिंडी महोत्सव आयोजन करपाचें ठरयलां. तशें पळयल्यार सबंद गोंयभर युवां खातीर शिगमोत्सव आयोजीत केलो वयता आणि त्या शिगमोत्सवाच्या माध्यमांतल्यान युवांक प्रेरणा करपाक किंवा एक नवीन संस्कृती घडोवपाक आमकां आधार मेळटा. पण भुरग्यांच्या मदीं ती संस्कृती, ती कला रुजची आणि त्याच्या खातीर तेंच्यांनी एक नवीन फुडें पाऊल घेवचें ह्या खातीर आमी हो महोत्सव आयोजीत करता, ह्या कार्यक्रमाचें आयोजन करता. आणि ह्या कार्यक्रमान आमी गोंयभरच्या विविध स्कुलांतल्यान जी दिंडी पथकां आयज मोठ्या पावंड्याचेर आपली दिंडी सादर करता तांकां आपयतले आणि हेजो कारण कृष्णान सांगला त्या प्रमाणे पेडण्याची आमची जी युवा वर्ग आसा, पेडण्याची आमची जी भुरगीं आसा, पेडण्यातल्या स्कुलांनी ही जी कितें नवीन योजना जी आसा ती तांकां कळची आणि त्यांच्या माध्यमांतल्यान ती भुरग्यांपर्यंत पावची हो आमचो हेतू आसा. श्री स्वामी समर्थ महाराजाची पुण्यतिथी चैत्र त्रयोदशीक मनयतात. 15 एप्रिलाक अक्कलकोटचो स्वामी समर्थ दत्तात्रेयाचो 3रो अवतार हाणें 1878 वर्सा ह्या दिसा समाधी घेतली. ह्या निमतान शिवोली आणि बेती वेऱ्या श्री स्वामी समर्थ मठात विविध कार्यावळी जाल्यो. शिवोली स्वामी समर्थ मठात पुण्यतीथ मनयली. स्वामीचे प्रतिमेचे अनावरण झाले. यावेळार देवस्थानाचो अध्यक्ष निलेश वेर्णेकार, सारिका शिरोडकार, परीक्षक पानकर आणि सचिन सुर्लीकार हांची हजेरी आसली. स्वामी भक्त सगळ्यांचे स्वागत. आज सुंदरशी स्वामीची प्रतिमा हे सगळ्यांना तुझा फोटो स्वामींचो खरे या स्वामी समर्थ मठान पयली असो एक फोटो लायलो जी स्वामीची प्रतिमा म्हणतात त्या स्वामीचो फोटो 2008 लागलो. आज या स्वामी समर्थ मठाचे भव्य आणि दिव्य असो मोठो मठ जाल्लो आसा. त्याच तिथून आम्ही ह्या स्वामी समर्थ मठात जायते उपक्रम करता. तिथून एक आजचो असो उपक्रम असा जो पाककला स्पर्धा. ही स्पर्धा खरेंच जायते वर्स जाली आम्ही ही स्पर्धा ह्या स्वामी समर्थ मठात आयोजित करता आणि हे स्पर्धेक लागून आजचे मान्यवर जे आसा खास करून सभापती सारिका शिरोडकर यांचे खूप ह्या स्वामी समर्थ मठात परिश्रम असता. जायते तेंच्यांनी हांगा उपक्रम केल्ले आसा. त्यांच्या सगळ्यांकडे मागता त्यांचे जोरदार ताळी करून त्यांचे अभिनंदन दिले. तसेच जायते वर्स जाली की हांगा सेवा स्वामीची सेवा करता. तितून आमचे प्रसाद भाई पानकर, आमचे सचिन सुर्लेकर या वर्साचे जज आसा त्यांचे हांव स्वामी समर्थ मठातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद दिता. आणि स्वामी समर्थ मठात असे खंयचूच जायना, खंयच्याच देवस्थानात खंयच्याच देवळात जायना आणि जेन्ना भक्त हांगा स्वामी गुरू मठात प्रत्येक संकटात प्रत्येक त्यांच्या तशें कार्यान स्वामीची सुद्दां साथ आसता आनी प्रत्येक हांगासर आयिल्ले आसा फक्त तांकां अनुभव येयल्लो आसा. आनी खास करून हांगासर जो महानैवेद्य जाता मुद्दमाचो सकाळी महानैवेद्याचे कित्याक आपल्याला खंयच्या देवाक वता तेन्ना एक थोडोच टायम महानैवेद्य आसता. पण हांगासर जेन्ना दोनपाराक महानैवेद्य सुरू जाता तो रात लेट पर्यंत महानैवेद्य चालू आसता. अशें खंयच्याच देवस्थानां आसना जे हांगासर आसता. ताका लागून हांगासर जे काय लोक ते फक्त भाविकूच न्ही पण मुद्दम लोक हांगासरचे भायले सुद्दां मुद्दम येता. हांगासर कोणूच उपाशी वचना. आनी आम्ही सदांच म्हणटा की आमच्या भुरग्यांक कितें जाता हें आमकां खबर नासता.
हांव खूब ह्या वाठारांत गेला हांगासून आयला गेला सुद्दां पूण अशे टायमार हांगासर पावप रेवेन्यूक पावप म्हाका दिसता स्वामीची इच्छाय तशी आशिल्ली आनी दुसरी जेन्ना कांयच जायना हें आमकां सगळ्यांक खबर आसा. बेती वेऱ्या वाळकेश्वर वाड्यार श्री स्वामी समर्थ महाराज मठाचो पयलो वर्धापन दीस आणि पुण्यतीथ विविध धार्मिक कार्यावळी सयत मनयली. भक्तांनी तीर्थ प्रसादाचो लाव घेतलो. श्री स्वामी समर्थ सगळ्या भक्तांका भाविकांका स्वामी भक्तांका सांगपाक सोदता की मठान आमच्या दर बिरेस्तारा 3-3.5 लोकांचो महाप्रसाद जाय. तशेंच मठान आमची वेगळी वेगळी सेवा आसता. सो सगळ्या भाविकांका इतलेंच आमंत्रण निमंत्रण समजून घ्या की तुमकां सपोज स्वामीच्या ह्या मठान सेवा करपाची इच्छा आसा जाल्यार तुमी अवश्य येवन आपली सेवा दिवपाक शकता. हांगा वेगळी वेगळी सेवा आसता जशें तीर्थ वांटपाची प्रसाद वांटपाची तशेंच अन्न रांदपाचें बी सगळें. सो तुमकां ज्या भाविकांक अशें दिसता की आपल्यान येवन स्वामीची सेवा करची जाल्यार तुमी अवश्य मठान येवन आपली सेवा स्वामी कडेन दिवपाची आनी आपलें आयुश्य स्वामी मेळटलें. श्री स्वामी आमच्या स्वामी समर्थ मठ वाळकेश्वर वाड्यार ह्या मठाचो पयलो वर्धापन दीस आसा. त्या निमित्तान आयज भाविकांचो आज अफाट गर्दी हांगासर जाल्लेली आसा. गेल्या स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी गेल्या वर्सा आमी हांगासर मुर्ती प्रतिस्थापना केल्ली आणि आयज तेका 1 वर्स पूर्ण जाल्लेलें आसा आणि त्या निमतान भरगच्च कार्यक्रम आमी दवरलेले आसा. सकाळी आतां सत्यनारायण महापुजा जाली, आतां आरती जातले, मागीर महाप्रसाद आसा सांजच्या 4 वरांचेर. ह्या मठाची पती श्री इच्छाद महंत मठाधीश गावडेकाका महाराज त्यांचे आध्यात्मीक प्रबोधन आसा आणि 5 जे आमी भव्य लॉटरी काडलेले जे लॉटरीचो ड्रॉ आसा तो लॉटरी काडपाचो हेतू आमचो एक आशिल्लो की एक गुरुकूल जावपाचें अशें आमच्या संस्थेन ठरयलां. आनी ते गुरुकुला खातीर एक निधी गोळा करपा खातीर आमी एक लॉटरीचो संकल्प केला आनी ते लॉटरीक आमी 101 प्रायजां दवरलेली आसा. सगळीं प्रायजां आसा ती गोल्ड आनी सिल्वराची प्रायज आसा. ताचो ड्रॉ आयज सांजचो 5 वरांचेर जाता हांगासर. सो सगळ्यांनी ते ड्रॉ पळोवपा खातीर हांगा हाजेर लावची. तशेंच आमचो तो ड्रॉ आसा तो ऑनलायन आसतलो आमच्या वेबसायटीचेर अवेलेबल आनी आमच्या इंस्टाग्राम पेजीर आसतलो. तेच्या उपरांत सांजची मागीर हांगासर पालखी जातली, पालखी प्रदर्शना जाल्या उपरांत मागीर आरती जातले, मागीर परत महाप्रसाद आसता फुडल्यान आसता असो कार्यक्रम आसा. आनी दर बेरेस्तारचे हांगासर भाविकांची गर्दी आसता. जवळ जवळ ना म्हणजे 3,000 3,000 भाविक हांगासर येवन महाप्रसादाचो लाव घेतात किंवा जे भाविक हांगासर येतात त्यांची बऱ्याच जाणांची कामां जाल्लेली आसात, तेंचे जे कितें प्रश्न आसता ते सुटलेले आसात. हांगासर आमचो एक भक्ती मार्ग आसा, एक उपासना मार्ग आसा. ह्या आमच्या मठान गावडेकाका महाराज यांच्यानी आमकां उपासना मार्ग चालू करून दिल्लो आसा. दर बेरेस्तारची हांगासर 7 उपासना जाता आनी तेच्या उपरांत आरती जाता दर बेरेस्तारची. गोंयच्या सगळ्या वाठारांतल्यान भाविक हांगासर येवन आपले सेवा स्वामींच्या चरणाचे समर्पीत करता. हांगा जायते आमचे सेवेकरी आसात ते सेवा दितात आणि जे बरेच भाविक आसात ते हांगासर पुजा करतात, महाप्रसाद दितात. तो प्रत्येकाचे एक दीस आसता बेरेस्तार तेन्ना ते आपली सेवा स्वामींच्या चरणी समर्पीत करतात. आणि आयच्यो कोंकणी खबऱ्यो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. त्या भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्ही. मेळया परत पळोवपाक प्रायम टीव्ही. मोग आसचो.